कारण बहुसंख्याकवादाची मानसिकता ही इतकी क्रूर झालेली आहे की ती मुसलमानावर सहजासहजी नव्हे विश्वासच ठेवायला तयार नाही. मुस्लिम मुळात एक जिन्सी नाही. या चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगण्याचं 90पासूनचं काम, त्याच्याही आधीपासूनचं काम, 2002ला वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचं काम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या विचारवंतांनी केलं, फखरुद्दीन बेन्नूर. किती समाजवादी, किती पुरोगामी, किती परिवर्तनवादी, किती विद्रोही लोकांनी आजपर्यंत फखरुद्दीन बेन्नूरांची 2 पुस्तकं कंप्लीट वाचलेली आहेत. मला 2008ला कळतं मी मुस्लिम आहे. साला मला 2008ला कळतं, 8-9ला मिरजेच्या दंगलीत की मी मुस्लिम आहे. माझं मुस्लिम असणं म्हणजे काय, माझं आयडेंटिफिकेशन कुणीतरी विकृतीच्या जोरावरती मला सांगतं की तू या जिल्ह्यातला मुस्लिम आहे. मी लिहिलो, शेजारच्या शेवड्या पोराला कळालं की सर माझ्या विरोधात लिहिताय, गुरुजींच्या विरोधात लिहिताय. तर मी घराकडे जाईपर्यंत माझ्या घरावर काय होईल, दगडफेक होईल. शेजारचा माझा कोणी मित्र माझ्या घराला वाचवायला येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर ची प्रतिमा आणि संविधान सांगत फिरलो तेव्हा इथल्या काही बुद्धिजीवी मुसलमान लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं. पण एनआरसी आणि सीए आलं तेव्हा हजारोच्या संख्येनं बाबासाहेबांना कौटाळावं लागलं. हेही तितकं सत्य लक्षात घ्या. ते बुद्धिजीवी आणि एका ध्येयानं प्रेरित असणाऱ्या समूहासमोर, सतत कृतीशील असणाऱ्या लोकांसमोर आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेच्या थोबाडीत लावण्याची ताकद ठेवणाऱ्या तुम्हा सर्वांसमोर, मला वाटतं राणा युग लिखित गुजरात टाइम्सच्या वेळेला तर आपण एकत्र होतो आणि त्यावेळेचा टेन्स काय माहोल होता आणि मी सूत्रसंचालक होतो तेव्हा. आणि मला नेहमी विंग मध्ये भीती वाटायची कुठून गुंड येऊन मला मारेल. राणा युगच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला सोलापूर. त्यामुळे ही 1.5 मिनिटामध्ये मी कुणाचाही विनाकारण आदर आणि कुणाचाही विनाकारण अनादर करणार नाही. मला ही सिनेमा सुरू व्हायच्या आधी आपल्याकडे एक डिस्क्लेमर येते ना की मी इथं आल्यानंतर माझ्या फेसबुकच्या पोस्टवर मी आज इकडे येतोय, ही साधी पोस्ट सुद्धा छापण्याची किंवा टाकण्याची हिंमत माझी होत नाही. हे समजून घ्या मी काय बोलू. आता जे तुम्ही ऐकणार आहात मला माहिती आहे तुमचं काम तुमच्या जागेवरती माझ्यापेक्षा खूप मोठं आणि चांगलं आहे, खूप ताकदीचं आहे आणि खूप बदल घडवणार आहे. पण मला जे म्हणायचं आहे, मुसलमानांचं आकलन हा विषय जेव्हा येतो डोळ्यांसमोर तेव्हा मी खूप हसत मुखाने इथं आलो की कुठल्या मुसलमानांचं आकलन. बरं ठीक आहे, मराठी मुसलमान म्हणजे काय, दुसरा प्रश्न. आणि आकलन हा मला आकलन हा शब्द आठवल्यानंतर मला तुकोबांच्या आकळ या शब्दापर्यंत आणि कोल्हापुरी अक्कलपर्यंत आलो. म्हणजे मराठी मुसलमानांचं आकलन म्हणजे नेमकं काय, तर मी उगीच मराठी भाषेला आपण ते इरेजर लावून खोडल्यासारखं मी कोडत होतो, ते स्क्रॅच केल्यासारखं. तर मला एक एक गोष्ट आता येताना ते क्लिअर होत गेलं की मराठी मुसलमानांचे आकलन म्हणजे मराठी मुसलमानांची अक्कल असं म्हणायचं का. मला वाटतं मग कुणाशी बोलायचं आहे. बहुतांशी सगळे कन्व्हिन्स लोक आहेत, बहुतांशी या प्रश्नाला घेऊन काम करणारे लोक आहेत, बहुतांशी इथल्या विक्टीम असणाऱ्या एका समूहाबद्दल कळकळ, काळजी आणि चिंता वाहणारी तुम्ही सगळे लोक आहात तुमच्या परीनं. त्यांना काय मी बोलायचं, काय बोलता येईल. कारण मुस्लिम मला 2 ठिकाणी दिसतो अशा. मी पुन्हा म्हणतोय की यातल्या डिस्क्लेमर जी पिक्चरची पाठी आपण देतो ना की कृपया यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला पटल्या तरच खऱ्या म्हणाव्यात. कारण मी अभ्यासू, विचारवंत आणि समाजशास्त्रीय मांडणी करणारा कुठलाही ज्येष्ठ विचारवंत नाही. मी फिक्शन, कविता लिहिणारा माणूस आहे. मला फुलपाखरांच्यावर, मला रंगीत पाना फुलांच्यावर कविता लिहायच्या आहे. पण माझा राग आहे ही व्यवस्था माझ्या समोर फुलपाखरं नव्हे तर फुलांसारख्या मुलांचं रक्त रस्त्यावर सांडते आणि मग माझी देखील असं काहीतरी बडबडायला प्रवृत्त कर. सो माझं कवी असणं, माझं इथल्या मातीतल्या वास्तवाबद्दल जे जाणवतं ते माझ्यासारख्या माणसांना सांगणं ज्यांच्या आपण चांगलं काम होणार आहे आणि होत आहे. मी खूप काळजी नाही तर हिंदी मराठी कमी जाणणारे असं म्हणत नाही, पण हिंदीतून जास्त बोलणारी जर असतील तर त्यांनी मराठी घासून कानापर्यंत तासून घ्यावी अशी ही गळगळीची विनंती. कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले जाणकार आहात असं मी गृहीत धरलेलं आहे आणि तो आदर मात्र आहे. त्यामुळे एखादी गोष्ट मी बोललो की त्याचं जनरलायझेशन करू, कृपया ते मला म्हटलेलं आहे किंवा माझ्या समूहाला म्हटलेलं आहे
असं अजिबात समजण्याची चूक आपण करू नये, एवढीच माझी नम्र विनंती आहे. मुसलमान समूहाच्या बाबतीत मी समूह म्हणतो, बऱ्याच नंतर समाज म्हटलं, मला बरं वाटतं जेव्हा मुस्लिमांना समाज किंवा समूह म्हटलं जातं, मुसलमानांना धर्म असं म्हटलं गेलेलं आता याच्यामध्ये नाही. हा धर्म जेव्हा आला ना, जो आम्हाला तिकडे अंबट गुरुजी जोपर्यंत आमच्या पट्ट्यात आले नव्हते तोपर्यंत आम्हाला धर्म माहीत नव्हता. जोधा अकबर जोपर्यंत सिनेमा आलेला नव्हता तोपर्यंत आम्हाला धर्म माहीत नव्हता, कुठल्या सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, गगनबावड्यापर्यंत. आता हा मुस्लिम आणि इकडचा मुस्लिम मी जेव्हा बघतो तेव्हा मग माझ्या विषयाला मला येता येतं की मुस्लिम मराठी मुसलमानांचं आकलन काय. एक तरी एकूण मुसलमानांना 1990 नंतर, 90च्या दशकानंतर आजपर्यंत सातत्यानं, म्हणजे 3 घटना 90च्या काळामध्ये भारतीय जनमानसाला आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की खूस बदलणाऱ्या होत्या. तो ड्रास्टिक चेंज होता आणि त्याचा जो बळी आहे ना शेवटचा, तो इथंपर्यंत उभा आहे तुमच्या समोर. त्याचा जो विक्टीम आहे 90चा, तो इथं आहे. 90ला 3 गोष्टी महत्वाच्या घडल्या, ज्याची सुरुवात तर नेहमी प्रस्तावना म्हणून करावी लागेल. एक तर अर्थव्यवस्थेच्या त्या परकीय चलनाच्या बाबतीतली खाऊजा नावाची पद्धत, खांतीकरण, उदारीकरण आणि काय जागतिकीकरण नावाची आली. पहिला हा होता. 1985-86च्या दरम्यान बाबरीचा विवाद रंगवत ठेवला गेला. मी त्या काळचं म्हणतोय, आपण आता लगेच सिस्टमवर येतो आताच्या 10-12 वर्षाच्या. त्याच्यापूर्वी 90ला जे झिरपणं सुरू झालं, मुस्लिमांचं हे वेदना निर्माण करण्याचं षडयंत्र जे सुरू झालं, तिथून सुरू झालं. शहाबनू प्रकरणाचा 60 वर्षीय 65 वर्षीय वृद्धाचा निकाल आणि मग त्यामध्ये राजीव गांधींचं एकूण असणं, त्यानंतर मंदिराच्या मशिदीचं कुलूप उघडून मूर्तीला ठेवण्यापासून ज्या 3 गोष्टी घडल्या, बाबरीचा विवाद, शहाबनूचं प्रकरण आणि त्यानंतर आलेली खाऊजा धोरण, यामध्ये एकीकडे असणारी आर्थिक विषमतेची दरी तर राहिलीच राहिली, पण दुसरी जी निर्माण झाली, फाळणीची जखम ताजी करणारी घटना हळूहळू स्लो पॉइझनिंगच्या दृष्टीनं निर्माण झाली, असं माझं आकलन आहे. मी जितकं फिक्शन साहित्य वाचतो, जितक्या कथा वाचतो. आता याच्यामध्ये या 3 गोष्टीमध्ये अशा विषयांची गरज का पडते? मुस्लिमांचं हे जे काही त्या 3 घटनांनंतरचं जे सुरू झालेलं राजकारण आहे, राजकीय लोकसंख्येच्या काय म्हणू आपण त्याला, मार्जिनल मायनॉरिटी किंवा लोकसंख्या म्हणून जे ज्याच्यावर लादणं सुरू आहे, हे नेमकं कुठं काय सुरू आहे असा जेव्हा विचार येतो, मला बरेच जण म्हणतात की मुस्लिमांचा विषय म्हणजे कसा आहे, ते 1 हत्ती आणि 7 आंधळे, म्हणजे तुम्ही काय. मला असं वाटत नाही, हे परत पोतांड्याकडे जातं. वाईट असं आहे की हत्ती एक आहे आणि त्याला जर आंधळे 7 दिले तर आंधळ्यांची काय परसेप्शन आणि दृष्टिकोन वेगवेगळे असतील ना. इथं असं नाही आहे. त्या 7ही आंधळ्यांचं या मुस्लिम नावाच्या हत्तीबद्दलचं मत एक आहे, एकजिन्सी आहे आणि एकसारखं आहे की इस्लामोफोबियाकडे घेऊन जाणार. मग मला अशा वेळेला फ्रान्स काफ्काची, म्हणजे आता ती पटणारी नसली तरी फ्रान्स काफ्काची मेटामॉर्फोसिस आठवतो. इथल्या 90% लोकांना मेटामॉर्फोसिस वाचून माहित असेल. झोळाची कथा आहे. एक माणूस ग्रेगोर नावाचा, फ्रान्स काफ्काच्या कथेतला माणूस, ग्रेगोर नावाचा तो प्रोटॅगनिस्ट, तो हिरो, तो नायक, कथानायक, एका सकाळी जागा होतो झोपेतून आणि त्याला दिसतं की आपलं एका किड्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. मी त्या किड्याचं नाव आता घेत नाहीये, कारण आता त्या किड्याला जास्त दिवस लागले वेगळ्या पद्धतीने. आणि मग प्रत्येक गोष्ट तपासून बघण्याची एक अवस्था आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे दरवेळेला. झुरळ, त्या ग्रेगोरचं झुरळ तयार होतं. आता ग्रेगोरच्या घरात आई आहे, बहीण आहे, वडील आहेत आणि मेड आहे, मोलकरीण आहे, काम करणारी. आतापर्यंत ग्रेगोरकडं बघण्याची जी स्थिती होती, त्यांची मानसिकता होती, ती ग्रेगोरच्या झुरळ झाल्यानंतर ही सगळ्यांची बदलते. ग्रेगोर झुरळ होतो आणि त्याच्याकडे बघण्याची स्थिती बदलते. आपण अनेक अंगाने विश्लेषण करताना मला नेहमी असं वाटतं की मी या गेल्या 12 वर्षात, 90 नंतर तरी, आणि या गेल्या 12-13 वर्षामध्ये मी जिथं उभा आहे, मराठी मुसलमान, भारतीय मुसलमान म्हणून, तिथं माझी अवस्था त्या झुरळासारखी झालेली आहे की मी आहे आणि अचानक जागा होतो कधीतरी 2014ला आणि मला लक्षात येतं की माझ्याकडे इदाप घालायचा आहे
किंवा हिजाब का घालायचा आहे, माझ्याकडे बुरका घालायचा आहे मग का घालायचा आहे, माझ्याकडं मोर्चे माझ्या विरोधात होतात ते होणारच आहेत ते होतात का, माझ्याकडे लिंचिंग होणार आहे, मी भाजीपाला आणला तरी माझी भाजीपाल्याची गाडी तपासली जाणार आहे आणि गोरक्षणाच्या नावाखाली माझ्या घरात मी साधं पनीर पण आता ते पण डुप्लिकेट आहे ते ठेवू शकत नाही, कारण माझी काही काय राहिली नाहीये. मी सुरळ झालो या व्यवस्थेसाठी आणि व्यवस्था माझ्याकडे जोडासारखी बघते की हा आपल्याला या घरात नको आहे आणि याला कुठं जावं. मग एक फेवरेट घोषणा स्लोगन तयार केलं आणि हळूहळू ती रुजवण्यात यशस्वी झाली. त्या झुरळाला त्या घरात इतकं प्रेम करत होते ग्रेगॉर असताना, पण झुरळ झाल्यानंतर प्रत्येकाला तो आपल्या घरात जावा या खोलीतून बाहेर पडावा असं वाटू लागतं आणि ते झुरळ मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये एका चित्रावरती जाऊन बसतं, त्याला हाकलण्याचा प्रयत्न होतो. आता मुसलमानांच्याकडं सॉरी टू से दुसरा कुठला सीए येणार त्याला आम्ही बाबासाहेब आंबेडकर ची प्रतिमा आणि संविधान सांगत फिरलो तेव्हा इथल्या काही बुद्धिजीवी मुसलमान लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं, पण एनआरसी आणि सीए आलं तेव्हा हजारोच्या संख्येनं बाबासाहेबांना कौटाळावं लागलं. हेही तितकं सत्य लक्षात घ्या. ते सुरळ ज्या चित्रावर पडतंय आता मी धुरळ आहे आणि ते चित्र माझ्यामध्ये कमी का नाही हे लक्षात घ्या. ही जाणीव व्हायला पाहिजे, हे समजायला पाहिजे. नंतर बोलूयात आपण एक एक टप्प्यावर. पण झुरळ झालेला ग्रेगॉर किंवा झुरळ त्या चित्रावर बसतंय आणि नंतर सफरचंदाचा एक उल्लेख आहे ऍपल, तो त्याच्या पाठीवरती पडतो, ते चढायला लागतं, त्याला त्याचा भार उचलता येत नाही आणि ते झुरळ त्या सडत असणाऱ्या सफरचंदाखाली आपला जीव संपवून घेतं, तो मरतो. ही कथा संपते, ही कथा इथं संपते. मला असं वाटू लागलंय संविधानाच्या चित्राला कवटाळणाऱ्या झुरळापर्यंत माझी अवस्था मला मान्य आहे. ऍक्सेप्टन्स माझ्याकडे काय उरलं नाहीये, मी ऍक्सेप्टन्स करू शकतो. हे निगेटिव्ह वाटत असलं तर हे वास्तववाद आहे. जरा रस्त्यावरनं बघायचे आपले डोळे आपण फिरून ठेवूया. कबीर एका ठिकाणी म्हणतो की तू कहे कागद देखी मैं कहूँ आखन देखी. मी त्या रस्त्यावरचा माणूस आहे जो ज्ञानियाचा काय म्हणून ज्ञानियाचा एका लामियाचा तुका आणि कबीराचा शेका तो साहिल शेख म्हणून मी तो बोल. ते झुरळ जेव्हा त्या सटलेल्या म्हणजे चित्रानंतर तिथपर्यंत कबूल आहे, पण सटलेला जो काही ऍपल आहे ना बोर्ड विकणारा ऍन ऍपल तीच डॉक्टर हवे काय ते आपण म्हणतो, हा डॉक्टरला दूर करणारा ऍपल नव्हे, हा इथल्या झुरळाला इथल्या एका विशिष्ट समूहाला सडून पुजून मारणारा ऍपल आहे. आणि त्या ऍपलचं होतं ते ऍपल कुठलं आहे तरी बोर्ड आपलं तरी ते मीडियाच्या माध्यमातून आलेलं द्वेषाचं आहे. ते समाज माध्यमातून आलेल्या सर्वसामान्यीकरण किरकोळीकरण नॉर्मलायझेशन केलेल्या मुस्लिम द्वेषाचं आणि आता त्याच्या क्रूर आणि हिंसकतेचं आहे. पूर्वी सुरुवातीला ठीक होतं. आपण हे का सांगणं मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय की व्हिक्टिमायझेशन सांगायचं की त्याच्यावरचे उपाय सांगायचे, घटना सांगायच्या की क्रम सांगायचा, मग मराठी मुसलमानांचं आकलन अशा सगळ्या कार्यकर्त्यांना हवं आहे. कारण आपले कार्यकर्ते प्रबोधनाचा वारसा विचार घेऊन मुसलमान समाजापर्यंत पोहोचतायत. पण मलाच माझा कार्यकर्ता मला विचारतो एखाद्या चळवळीतला गट तट संघटनेतला पक्षातला की तुझी मुलगी हिजाब का घालते, माझ्याकडे उत्तर नाही उरत. मी सांगतोय संविधान, मी फिरतोय, मग मी काय बोलणार. मग मी अशा लोकांशी बोलताना मी म्हणतो तुला मुस्लिम समाजाचं आकलन किती आहे. तो कुठल्याही चळवळीत असेल, तो कुठल्याही गट तटाचा कार्यकर्ता असेल, त्याला विचारल्यावर त्याच्याकडे उत्तरं काय असतात त्या उत्तरांची जर पडताळणी आपण एका बाजूला केली, जे भ्रम इथल्या व्यवस्थेनं इथल्या उजव्या व्यवस्थेनं इथल्या फॅसिस्ट विचाराच्या व्यवस्थेनं जे पोचवलेले आहे, जे परसेप्शन मांडलेलं आहे, त्याच परसेप्शनला घेऊन इथल्या बहुतांशी प्रबोधनाचे कार्यकर्ते मुसलमानांच्या पर्यंत पोहोचतात आणि पहिली नाळ मुसलमानांची कार्यकर्त्याची तिथं खटकन तुटते. जे व्यवस्थेला पाहिजे तेच आपण बोलू लागलो तर काय हा प्रश्न येतो. समजून घ्या. कारण त्याला माहित नाही, त्याला वाटतं मुसलमान म्हणजे एक जिन्सी पदार्थ आहे, एक जिन्सी पदार्थ आहे. वो अरेबिक भी वैसी रहेगा, सऊदी का भी वैसी रहेगा, नाशिक का भी वैसे ही रहेगा और कोल्हापूर का भी वैसे रहेगा. असलं अजिबात नाही. हे पहिला समजून घ्या. व्यवस्था इथल्या मुसलमानांच्या मी व्यवस्थेला सांगायला आलोच नाही आणि व्यवस्थेचं नाही सांगणार. मी रडणार कुणाच्या खांद्यावर आहे. मी हात परिस्थितीची मला माझा मृत्यू समोर असताना इथली व्यवस्था मला कचाट्यात धरून बडवताना मी कुणा समोर पडत जाणार आहे, कुणाला हात देणार आहे,
कुणाला बोलवणार आहे पहिला, तर मी इथं बोलवणार आहे, पटेल सरांना बोलवणार आहे, निरंजन टकलेला बोलवणार आहे, शमला चव्हाणला बोलवणार आहे. मी बोलवणार आहे तुम्हाला, मी बोलवणार आहे तुम्हाला शेवडे सरांना, मी बोलवणार आहे गायकवाडांना. का बोलवणार आहे? कारण त्यांचा विचार आणि वारसा इथल्या एकतेचा आहे, इथल्या सामाजिक सहजीवनाचा, परंपरेचा आहे. हे माझ्यासाठी काय बनवून राहणार आहेत? ढाल बनवून राहतील हे डाऊटफुल आहे अजून. मी काय म्हणतोय बघा, कारण बहुसंख्याकवादाची मानसिकता ही इतकी क्रूर झालेली आहे की ती मुसलमानावर सहजासहजी नव्हे, विश्वासच ठेवायला तयार नाही. आपण ही उकरत बसत नाही ना, आपण हे पोतत बसत नाही. तुम्हाला वाटतं की अजमल भाई आलेले आहेत, अजमल भाई स्पीकिंग हिंदी उर्दू गुड, ही इज वेअरिंग द क्लॉथ्स अँड मिलासर येत आहेत अँड दे आर मुस्लिम. यांना समजलं म्हणजे मुस्लिमांचं आक्रमण असेल तर सॉरी. पटेल सरांना समजलं म्हणजे आपण नेमके पटेल सरांशी बोललोय किती. साहिल असं बोलतोय म्हणून तोच मुस्लिम आहे. नाही, आम्हाला हे प्रिव्हिलेज मिळाले तुमच्यामध्ये येऊन बसण्याचं. मी या नम्रतेनं म्हणतो, समजून घ्या, हे वाईट आहे, हे क्रूर आहे मी जे बोलतोय ते. अरुण शेख भाषा अभ्यासक मराठीतला माणूस आहे तुमच्या शहरामध्ये, चांगला भाषेचा अभ्यास आहे. मी म्हणतो त्याचं आडनाव कांबळे असतं, देशपांडे असतं, देशमुख असतं, तर यास्मिन शेखचं काय झालं व्याकरणला? अरुण शेख काही होणार नाही, हे समजून घ्या. हे प्रिव्हिलेज आहे आपल्याला की मला विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शहीद झालेल्या माणसाच्या स्मृतीच्या निमित्तानं त्याचे सगळे वारसदार तुम्हाला बोलतायत की तुझं चुकलं तू मान. मी कुणाच्या खांद्यावर रडणार आहे? गल्लीतल्या 7वीच्या तिलकधारी आणि झेंडा घेऊन माझ्या नावानं शंख उठणाऱ्या कुठल्या मुलासमोर मी जाणार नाहीये. मी 60 वर्षाच्या माणसाकडे जाईल, 50 वर्षाच्या माणसाकडे जाईल, त्याला माझं दुखणं सांगायचं आहे. तुम्ही माझी जागा खांद्यात ठेवण्यात आली. मुस्लिम समाजाला मी म्हणत नाही मोठे भाऊ छोटे भाऊ म्हणून आम्हाला बाजूला करा, पण आमच्या सोबतीला राहण्याची एकमेव आशा इथला बहुजन समाजातला विचाराने तयार झालेला जो सत्ता चांगला कार्यकर्ता आहे तो आता माझा काय आहे, नैसर्गिक आणि संकटातला मित्र आहे. मी त्याला हात देऊ. हे खूप खरं आहे उलट. कारण माझ्या गल्लीत कुणीच बुद्धिवादी नाही, 8-10 लोकांच्या मध्ये चळवळीचा कार्यकर्ता नाही. आणि मी गाव सोडून बाहेर जातो एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि जिथं चळवळीचा कार्यकर्ता भेटतो तो असं म्हणतो, साई ती नमाज अशीच का असते? 10 वर्ष चळवळीत काम केलेलं असतं. एखादी दंगल होती, मी उत्तम सांगतो, आता दंगलीचं बोलूया नंतर. मोहरम सुरू आहे, मोहरम आता मोहरम सुरू आहे ना, माहितीये कुणाच्या गल्ली कॉलनी अपार्टमेंटच्या जवळ ढोल ताशा वाजलेला बघितला, ऐकला का त्या 2-3 दिवसामध्ये? हा नाही. आता मी म्हणतोय तेच की मुस्लिम एजन्सी नाही, इथं ढोल ताशा ऐकलाच नाही. आमच्याकडे ढोल ताशा अगदी बेफिकीरपणे लोक वाजवत आहेत आणि 18 पगड जातीचे सगळे लोक कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पीर बसवून नाचतायत. हा नंतरचा मुद्दा आहे. तो पीर इस्लाम मध्ये मानतात की नाही हा नंतर, हे बघतील ना ते स्कॉलर ज्यांनी धार्मिक अभ्यास केलेला आहे ते आपापल्या घरात सुधारणा करतील. मी घरातल्या गोष्टी नाही करत आहे. मी रस्त्यावर आल्यानंतर जी माझं अस्तित्व आहे जोडात गेले ना त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो. मुस्लिम मुळात एक जिन्सी नाही या चळवळींच्या कार्यकर्त्यांना सांगण्याचं 90 पासूनचं काम, त्याच्याही आधीपासूनचं काम, 2002 ला वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचं काम महाराष्ट्रातल्या एका मोठ्या विचारवंतांनी केलं, फखरुद्दीन बेन्नूर. किती समाजवादी, किती पुरोगामी, किती परिवर्तनवादी, किती विद्रोही लोकांनी आजपर्यंत फखरुद्दीन बेन्नूरांची 2 पुस्तकं कंप्लीट वाचलेली आहेत. का नाही वाचली? माझ्यापर्यंत बेन्नूरांनी जो वारसा पोहोचवला तो मला बडबडायला लागलाच नसता जर आपण बेन्नूरांचं काही वाचलं ऐकलं असतं. तर आपण नाही ऐकलं बेन्नूरांचं. बेन्नूरांनी एक चळवळ सुरू होती, किती चांगली आहे बघा. मुस्लिम एकजिन्सी नाही हे सांगण्याचं पहिलं काम, ही व्यवस्था इतकी फॅसिस्ट होण्याच्या आधी बेन्नूर नावाचा माणूस महाराष्ट्रात सांगतो. मी मराठी मुसलमानांचं बोलतो. मला महाराष्ट्राच्या 5 प्रादेशिक विभागाच्या पलीकडे काय विचारला तर अजिबात आई शपथ मला काय माहिती, माझं तेवढं नॉलेज नाही. मी सांगेन कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, पुणे सोडा कॉस्मो आहे, पण या 4 ठिकाणी तरी जो मुस्लिम आहे तो त्याच्या पारंपरिक समाज रचनेच्या निमित्तानं, गावगाड्यातल्या व्यवहाराच्या निमित्तानं
तिथल्या मूळ संस्कृतीशी एकरूप होऊन लिहायला, बोलायला, वागायला सुरू करतो. मला 2008ला कळतं मी मुस्लिम आहे. साला मला 2008ला कळतं, 8-9ला मिरजेच्या दंगलीत, की मी मुस्लिम आहे. माझं मुस्लिम असतं म्हणजे काय, माझं आयडेंटिफिकेशन कुणीतरी विकृतीच्या जोरावरती मला सांगतं की तू या जिल्ह्यातला मुस्लिम आहे. कळतंय का बघा मी काय म्हणतो. त्यामुळे मुस्लिम एकजिन्सी आहे या धारणेला जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या आणि चळवळीच्या पातळीवर आपण बोलत नाही, आपण प्रसंग आणि घटनांच्यावर चर्चा करतो, आपण व्यवस्थेला शिव्या देण्यात मशगूल होतो. मला वाटतं की बाबा रे, तू व्यवस्थेला शिव्या दे, तू वाचणार आहेस कारण तुझं आडनाव वेगळं आहे. मी व्यवस्थेला शिव्या जरी दिल्या नाही तरी मी वाचणाऱ्याची शक्यता नाही आहे, हे लक्षात घ्या. खूप क्रूरपणे मुसलमानांच्या दाराशी आलेला आहे. आणि म्हणून चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हणतो की बाबा रे, मुस्लिम एकजिन्सी नाही. नाशिकचा मुस्लिम मोहरम ढोल ताशा वाजवत नसेल, पण आमच्याकडचा मोहरम ढोल ताशा वाजवतो. मोहरम मानतात का मला माहित नाही, पण आमच्या जिल्ह्यात मानतात. इथं मानतात का, इथं जाऊन विचारूया. मोहरम हा खरं तर शोकपर्व आहे, शोकपर्व ज्याला आपण गम म्हणतो. इस्लामिक न्यू इयर आहे. मी एकदा चळवळीतल्या एका कार्यकर्त्याला सांगितलं की न्यू इयर असतो, आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक मोठे चळवळीचे नेते होते, त्यांनी सगळ्यांना मेसेज पाठवला पहिल्या दुसऱ्या दिवशी मोहरमच्या, आणि त्यांनी सांगितलं मोहरमच्या खूप खूप शुभेच्छा. हे आकलन मराठी मुसलमानांचं चळवळीतलं. बरं, साधा कार्यकर्ता आहे, हौशी आहे, आत्ता त्याची समज आहे तर ठीक आहे. ज्यांनी आपल्या आयुष्याची 20-20 वर्ष रस्त्यावरती आपल्या लढाया केल्या, त्यांनी सर्वसामान्यांच्या, या सर्वसामान्यांच्या मध्ये 60ला ज्या चळवळी निघाल्या ना मधल्या काळातल्या 60-70च्या, त्या अनियतकालिकाच्या अंगाने, पॅन्थरच्या अंगाने, लिखाणाच्या मोहल्ले गल्लीत पोहोचले लोक, जातीचं सगळं बाजूला करून लोकांच्या कल्याणासाठी लोक रस्त्यावर आले आणि एकमेकांच्या जाती वस्त्यांच्या मध्ये गेले, विशेषतः दलितांच्या जवळ. मला सांगा आपले किती ग्रुप, आपले सगळ्यांचेच. मी पण एक चळवळीतला घटक. कधी मुस्लिम मोहल्ल्यातल्या वस्तीपर्यंत गेलो. जोपर्यंत मुस्लिम वस्तीमध्ये दगडफेक होत नाही, जाळपोळ होत नाही, एखादा विक्टीम होत नाही, तोपर्यंत आपली तिथं चळवळ जात नाही, आपले लोक जात नाही. ते होऊ नये म्हणून आपण त्यांच्या आक्रमणासाठी काय केलं, हे मला पडणारे प्रश्न आहेत आणि मी फक्त तुमच्याशी बोलतोय, हे समजून घ्या. म्हणजे दंगल मी म्हटलं ना, मोहरमला शुभेच्छा देणं, मी सरांना नंतर सांगितलं की सर मोहरमला शुभेच्छा देत नाही, तो शोकपर्व आहे. हजरत हुसेन यांनी सत्यासाठी आपली करबलाच्या युद्धामध्ये शहीदगी दिलेली होती आणि त्यांची स्मृती जागवणं हे काम आहे. मग इथल्या मोहरमला तू विरोध करतोस का? मी म्हटलं नाही, सगळा बहुजन समाज एकत्र आहे, करू दे, आपल्याला जे समजते तेवढं तर करू दे. पण आता त्याच्या टोप्या बदलल्या, आता टी शर्ट्स बदलले आणि मग मोहरमची प्रतिष्ठापना होऊ लागली मीडियामधला. म्हणजे शब्द हे सांस्कृतिक हत्यार आहे आणि ते इतकं व्यवस्थित मुस्लिमांच्या काळजामध्ये उपसलेलं आहे ना. मुस्लिमांना मराठी चांगली येते बऱ्यापैकी, परंतु मराठीतल्या शब्दांचे शेष कळत नाहीत ना. ते लिहितात मस्जिदीत मोहरमची प्रतिष्ठापना. बघा मजा आहे. आता इथे तुम्ही असं काय मजा आहे, खरं आहे, आम्ही तर वाचतो, मीडिया बरोबर. मस्जिद ही इबादतगाह आहे जिथं प्रार्थना होते आणि तिथल्या कुठल्याही प्रतिमेला आणि प्रतीकेला काही नेत नाही. पण मीडिया कोळसाळपणा असं करत, बरं ते 1 वर्ष करत नाही. प्रतिष्ठापना म्हणजे तरी अरे बाप. परत ते मी विचार करतो की 4 वर्ष सातत्यानं असं का देत आहेत. आणि मग माझा मित्र म्हणतो की आपल्या कशाची परंपरा आपण नेहमी, हा शब्द तरी सर आता व्यस्तनाभूत करायला हवा मराठी, सहिष्णुतेची परंपरा आहे. मी असं म्हणतो की सहिष्णुतेची मोहरम मस्जिदीत प्रतिष्ठापना करणं, मोहरम जिथं बसवला जातो म्हणेन मी, ताजिया पीर म्हणजे अशुरा खाना किंवा पीर खाना म्हणा, आणि तुम्ही म्हणू नका तर ते ऐकत नाहीत. पुढच्या वेळी देखील लिहितात की तसंच ते आमच्याकडे चालतं, कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे मस्जिदीचं जे आहे ना, ते दर्ग्याचं, सॉरी दर्गा नाही, पीर खाण्याचं, त्याच्यामध्ये ट्रस्टी कोण कोणा विचार केला तर एक मुस्लिम असतो वर्षानं ट्रस्टी, आणि बाकीचे 8 असतात बहुजन समाजातले, ज्याला आमच्या पूर्वजांनी कधीतरी सहिष्णुता म्हणून सांगितले नाही. सहिष्णुता हा शब्द पण 15 वर्षातून नवीन जन्माला आला. पूर्वी सहिष्णुता वापरायलाच लागायची नाही. मायाक्का कांबळे नावाची गल्लीतली काम करणारी मायाक्का कांबळे नावाची बाई, देशपांडेच्या पोराचं नाकात शेंबूट टाकायची, ती सहिष्णुता म्हणू लागलो तर अवघड आहे. ती सहिष्णुता नाहीये. आता ही सगळी उदाहरणं जोडून मुस्लिमांच्या कुठल्याही घटनेवर कमी आणि गैरसमजाच्या आकलनातून ही सहिष्णुता चिकटवण्यात,
पीर बसवून नाचणं ही सहिष्णुता नव्हे, हे चुकीच्या शब्दांनी मुस्लिमांचा अंत जवळ करणं आहे. आणि दुसरं, त्या ट्रस्टीमधून उरला सुरला येथे मुस्लिम गायब करून त्या जागेवरती आपला शिक्का मारून घेणं. दर्गाच्या बाबतीत आपल्याला एक दर्गा चालेल ना, एक दर्गा आता एवढं झालंय. एक दर्गा आहे. आपण विशाळगडचं ऐकलं, बोकुडीचं ऐकलं अचानकपणे. त्याच्या टेक्निकल लिगल इश्यू माहित नाहीत आपल्याला, मान्य आहे, मलाही माहित नाही, माझा अभ्यास नाही. मी आज नाशिकमध्ये दिवसभर फिरत होतो आणि अतिक्रमणला काढतायत. बघा, आपल्याला माणूस म्हणून बरं वाटत नाही ना, कोणाची चेदा गाड्या पाणपट्ट्या जाणं. कुठल्याही चांगल्या माणसाला ते वाईट वाटणार, पण मला चांगला माणूस होताच आला नाही. मी विचार करतो, तो साले किती मुस्लिम होंगे येते, मी तर जातीमध्ये साले कितने मुस्लिम होंगे इसमें. एक गाडा जातो ना आपल्यासाठी, एक गाडा गेलाय. गाडाने त्याच्या आयुष्याची 30-30 वर्षाची स्वप्न साल्याने एका क्षणात बंद केली. त्याचं काय, जी बहुत चाहता है की सच बोलू, पर क्या करे, हौसला नाही. काय करायचं काय, ही सगळी मंडळी. माझ्या मते तुमचं सेंट्रल 86ला तुमच्या इथे दंगल, नाशिकच्या दंगलीची नोंद आहे 86ची. 3 मुस्लिम तरुणांचा मृत्यू आणि अमृत शिवरायांच्या जयंतीला 1986ला. आणि शालीमार सेंट्रल बस स्टँडकडे भद्रकाली मार्केट वगैरे काहीतरी होतं, तिथून रस्ता अतिक्रमणातून तो उठवला आणि शालीमारकडनं वळवला, असं एक काहीतरी इतिहास सांगतो शहर विकास. आज ती घटना आठवली. रस्त्यावर काम करणारे कोण आहे, जाऊन बघा, कमात गेलोय का आपण. म्हणजे एकीकडे अब्दुल कलाम यांना मंदिरातल्या एखाद्या दगडाची मूर्ती करून त्यांना बसवायचं आणि त्याच अब्दुल कलाम यांचं नाव अब्दुल या मुंचरवाला म्हणून नंतर रितसर आणायचं. हे षडयंत्र का ओळखता येत नाही? ठीक आहे, मुसलमानांना नाही ओळखता येत, पण मुसलमानांचं काम करतो म्हणणाऱ्या किंवा काम करू पाहणाऱ्या त्या संघटनांना तरी हे कळायला हवं. हीच कळकळीची त्यातली कळ आहे. मुसलमान एक शिरशी कुठे आहे? कोकणातला मुसलमान कराड कोल्हापूरच्या मुसलमानांना कमी दर्जाचा मुसलमान मानतो, कारण तो अरेबिक कंट्रीला, सौदीला, गल्फला जोडलेला आहे. एक दिवशी कुठे आहे? कोल्हापूरचा वेगळा आहे. मी म्हणतो ना, मी आज तागायत आमच्या भागामध्ये, आमच्याकडे जेव्हा हे सगळं यायला लागलं तेव्हा आम्हाला ड्रास्टिक चेंज होता. 2008 नंतर आम्हाला वाटू लागलं की हे काय होणार. आज आमच्याकडे असं आहे की सर्वात जास्त धगधग त्या काय म्हणू आपण, त्या निखाऱ्यांच्या वरती किंवा बॉम्बच्या सगळ्या याच्या खाली बसलेला जो पट्टा आहे तो आमचा वाटतो आम्हाला. कारण मी धडधडीत बोलू शकत नाही. कोणीतरी म्हटलं साहिल माहिती मी FB वर खूप अवघड लिहिता ना सर, इथे धोके. हा, मी म्हटलं FB वर मी अवघड नाही लिहिलं. मी लिहिलो, शेजारच्या शिवड्या पोराला कळालं की सर माझ्या विरोधात लिहिताय, गुरुजींच्या विरोधात लिहिताय. तर मी घराकडे जाईपर्यंत माझ्या घरावर काय होईल, दगडफेक होईल. शेजारचा माझा कोणी मित्र माझ्या घराला वाचवायला येणार नाही, नाहीतर मी तर नाही आलो असतो. उमरचं काय, मी रोहितचा झेंडा वेमुलाचा घेऊन फिरतो इथल्या व्यवस्थेने केलेल्या हत्याचा. आणि जेव्हा 2-4 महिन्यानंतर मी नजीब बद्दल प्रश्न विचारतो, नजीब व्हेर इज नजीब काय आहे, तेव्हा मात्र माझाच चळवळीतला मित्र म्हणतो तो बुद्धिभेद करतोय. म्हणजे मला प्रश्न पडला की मी जेव्हा इथल्या व्यवस्थेने केलेल्या खुनाच्या बद्दल बोलतो तेव्हा मी अमुक चळवळीचा असतो, आणि मी जेव्हा नजीबचा बोलतो तेव्हा मी चळवळीवाल्यासाठी देखील मुस्लिम असतो. हे दुखणं खूप खोलवर आहे लक्षात. चळवळीवाल्यानं तरी मला मी नजीबची हत्या ही शासकीयच आहे किंवा नजीबचं गायब होणं असं जरी मानलो तरी माझ्या मानण्याला मुस्लिम असण्याच्या चष्म्यातूनच बघितलं जात असेल तर अवघड आहे. आपल्याकडे खूप मिथकं प्रसिद्ध आहेत मुस्लिमांच्या बद्दल. हे तुमच्यामध्ये म्हणत नाही मी, आपल्याकडे. आणि ही इतकी पाझरली आहे की आता आपल्याला, मग मी म्हणतो की 10 वर्ष मी अमुक संघटनेचं काम केलं, 10 वर्ष मी या चळवळीत राहिलो, 10 वर्ष या गटात राहिलो. केलं काय यांनी? एवढ्या परिषदा झाल्या, एवढ्या मिटिंग झाल्या, एवढे रस्त्यावरचे आंदोलन झाले, 2 द्वेषी माणसांना आपण बदलू शकलो नाही. नेमकं केलं काय, चुकलं काय? त्यामुळं प्रत्येक जिल्हावार मुस्लिमांचं जगणं हे जगणं सेम राहिलेलं आहे या व्यवस्थेत. पण मुस्लिम एकसारखा सेम नाहीये, तो एक जिन्सी अजिबात नाहीये. बघा, प्रत्येक गावाची एक गाव संस्कृती आहे आणि प्रत्येक धर्माची एक धर्म संस्कृती आहे.
धर्मसंस्कृतीच्या निमित्तानं मुस्लिमांच्या प्रार्थनेची पद्धत ही एक आहे, ते मान्य. परंतु गावगाड्यातल्या ग्रामसंस्कृतीचं आमच्याकडे अजून पण नदीला परडी तुरडी सोडतात. आमच्याकडे कृष्णा संगम आहे पंचगंगेतला. आमच्याकडे अजूनही आठवड्याला नदीला काहीतरी देतच जाऊ. आमच्याकडे अजूनही गाणी गातायत नदीवरची, अजून आमच्याकडे जात आहे. आमच्याकडे शिव्या पण दिल्या जातात आणि हे मराठीतून दिल्या जातात, दक्षिणी मराठीतून दिल्या जातात. आमच्याकडे और म्हटलेला 1000 माणसाला तुम्ही तो काय उभयान्वयी अव्यय जो आहे ना, और आप जिसको कहते हैं, ते म्हटलेला माणूस दाखवा. तो आधी म्हणणार, न बाणातला नाही, नळातला. तो काही बोलताना तो मराठीच बोलणार. म्हणजे मराठीतले सगळे व्यवहार त्याच्या बोलीभाषेत येतात आणि तो तिथल्या गावगाड्याच्या संस्कृतीला अडॉप्ट केलाय आणि इतकं टोकाचा अडॉप्ट केलेला आहे की मी जेव्हा लग्नाला पोरगी बघून येतो तेव्हा आजरा, आता इथं बदललं, परत कोकण पट्टी सुरू झाली, आजरा परत मुसलमान तिथं पण आहेत. तिथून फोन आला की पोरग बोलताना मराठीतून बोलतोय आणि याची दाढी काही सुन्नत नाही आहे. डिटेलिंग, त्याची दाढी काही सुन्नत नाही आहे आणि पोरग बोलताना काय बोलतोय फोनवर, बोला की काय चाललंय, मग हे मराठी आहे, ये मराठी नाही, ये हमारा नहीं है, इसकी जरा चौकशी करू, कळत नाही. म्हणजे आजरा ते सावंतवाडी वेंगुर्ला, मग गोवाकडे जाणारा मुस्लिम वेगळा, आजरा ते गगनबावडा आणि इकडं कोल्हापूर येणारा वेगळा. इकडं नाशिकमध्ये आलो आज, मी जेवण घालण्याची पद्धत बघितली. आमच्याकडे पांढरा रस्ता आणि तांबडा रस्ता देतात. लग्न कुठलंही असो, आमच्याकडे पुलाव भात असतो, आणि तर सगळं मटण घालून ठेवलं समोर, किती खातोस का. आमच्याकडे मटणासाठी कोल्हापुरात रांगा लागतात. मटणासाठी आंदोलन करणारं कोल्हापूर एकमेव आहे. दर वाढला की लोक रस्त्यावर येतात, हे लक्षात घ्या. दर वाढला की लोक रस्त्यावर येतात मटणासाठी. आणि इथं मात्र इथं किती, म्हणजे आम्ही तेवढे असून आम्ही कंजूस आहोत, तवई असू ते आम्ही एवढं मटण देत नाही. किती पण पाहुणा असावं, इशारा सांगतो 1 डिश वाढव. इथे डबेच ठेवा लागले जेवायला. मी म्हणलं आमचा मुस्लिम असं नाही. मी एकदा दुसऱ्या सोलापूर साईडला गेलो, सोलापूर उस्मानाबाद, सॉरी काय धाराशिव ना, हा तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर तिथले लोक म्हटलं नमाज करून ठेरी या. आता कसं माझ्यावर टोपी नाही, ते म्हणले उसको काय चालताय. म्हटलं आमच्याकडे बघितलं असतं मारलं असतं लोकांनी, हे गाडी आहेत. मला सांगा, मलाच मुस्लिमांचं आकलन होताना ते बघतोय ना मी. सोलापूरचा वेगळा आहे, उस्मानाबादचा वेगळा आहे, नाशिकचा वेगळा आहे, कोल्हापूरचा वेगळा आहे, आजऱ्याचा वेगळा आहे. बरं ठीक आहे म्हटलं, अलिबागला जाऊया, महाडला जाऊया, रायगडला जाऊया, ठीक आहे, नागपूरला जाऊया, विदर्भात जाऊया, की वेगळं आहे. ते आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी घेऊन येते आपल्या जगण्यामध्ये. आम्ही कॉम्रेड अण्णा बनसरेंच्या गोष्टी घेऊन येतो. आम्ही शाहू महाराजांचं शेवटचं वाक्य सांगत असतो लोकांना. शाहू महाराज आपल्या आत्मचरित्राच्या शेवटच्या पानात काय म्हणतात, सबको सलाम को. मी सलामच म्हणतोय. मी शाहू महाराजांचं वारंदार आहे, ज्ञानांचं वारंदार आहे. मी तिथल्या मातीतल्या ज्या चळवळी, ज्या परंपरा, ज्या एकतेच्या होत्या, एकतेच्या म्हणणार नाही, त्या सहजीवनाच्या परंपरेच्या होत्या, त्या सहिष्णुतेच्या परंपरा नव्हत्या. नाही सहिष्णुता, आपण मध्यम मार्ग शोधून काढला. आपल्याकडे कोणतंच उत्तर नसेल या व्यवस्थेला टोकायचं, तर आपण कुठली गोष्ट दाखवायची आणि म्हणायच्याला सहिष्णुता. कुठली गोष्ट म्हणायची आणि याला म्हणायची सहिष्णुता. देखो दरगाह में चादर चढा के आहे कोण आदरणीय कांबळे सर, सहिष्णुता किती बडी आहे. नाही त्याने काहीतरी मागून घेतलं असेल, कानातलं मी मुलावर सांगतो. सहिष्णुता काय, मुसलमानांचं आकलन करताना त्याचा गावगाडा, त्याची गाव संस्कृती, त्याचा लोकाचार आपण बघणार आहोत की नाही. काय तुम्ही नाकारणार. मी जे कबीरचा शेका म्हणतो, वारीला येणारीची कबीराची जी परंपरा आहे तिकडून येण्याची, तुम्ही कसं नाकारणार. आणि ती नाकारायला लावण्याच्या पर्यंत पोचलेली जी व्यवस्था आहे ती इतक्या विस्परिंग क्वालिटीजनी आपल्यापर्यंत पोचलेली आहे. आपण कितीही शहाणे असलो तरी एखाद्या गोष्टीला सहजपणे बळी जातो, नकळतपणे. दंगा होतो, दंगा. विशाळगडचा दंगा झाला आणि न्यूज पोर्टल्स मध्ये न्यूज येऊ लागल्या, विशाळगडमध्ये दंगल झाली. आम्ही पटकन कॉल केला, दंगल नाही, हल्ला झाला. हल्ला शिकले लोक आहेत ना, दंगल दोघांनी, हल्ला. आम्ही म्हटलं असं. लगेच त्या न्यूज रिपोर्टरला, त्या लिहिणाऱ्याला काय लक्षात आलं, ते साहिलनं मला मेसेज करून सांगितलंय, साहिल जरा जातीवादीच आहे.
पुढचं परसेप्शन तयार होते त्यात. मी म्हटलं नाही, बरं दंगल झाली, आपण म्हणूया त्यांच्या भाषेत, पण दंगा झाला, हल्ला झाला तिथं, आणि विशाळगडच्या दर्ग्याचं इकॉनॉमिकल बेसिसवर राजकारण झालेलं आहे ते विसरून मुस्लिमांच्यावर किती अत्याचार झालं हे सांगण्यासाठी परिषदा भरवल्या गेल्या. बरं, ज्यांच्या घरात दंगा झालाय तिथंच आपण चळवळीची जाऊन बसलो, त्याची पलंग विस्कटलेली आहे, त्याची गाडी मोडलेली आहे, त्याला डोक्याला लागलेलं आहे, आणि आपण त्याला काय सांगतोय, आपण त्याचं प्रबोधन करतोय, आपण त्याला सांगतोय. प्रबोधन व्हिक्टीम असणाऱ्या माणसाचं, ज्याने दगड मारले, ज्याने दगड फेकले, त्याच्या गल्ली जाण्याचं धाडस करूया ना. जे मोडून पडलंय, तुमच्या नाशिकाची कविता लय प्रसिद्ध आहे, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. कणा नाही सोडा, कणा तर गायब केलाय, आणि तिथं जाऊन आपण सांगतोय की सहिष्णुतेचा आहे, सलोख्याचं आहे, आपलं हे आहे. नाही होणार ना. मी त्या एका स्टेजवर बसलो होतो कोल्हापूरच्या परिषदेला. वाक्य कशी येतात सर, शेवडे सर, आपण नाटकातली माणसं आहोत, वाक्य कशी येतात की एक परिचित नेता तो असा बोलतोय, एक मोठा नेता आहे तो असं सांगतो, कोल्हापुरात मुस्लिम भयंकर पीडित आहेत आणि ते समोर बसलेले आहेत, स्टेजवर एकही मुस्लिम नाही, तो नसावा. हे बोलतायत की त्यांनी दंगल घडवून निवडणुकीचा नारळ फोडलेला आहे. शब्द बघा, आपण ही परिषद घेऊन सहिष्णुतेचं श्रीफळ वाढवलेलं. समजून घ्या. हे मी रस्त्यावरच्या गल्लीवरच्या लोकांना मी अजमल भाईला नाही सांगू शकत आहे. मला अजमल भाईंचं कौतुक वाटतंय. ते दरवेळेला मी 2-4 वेळा त्यांना बघितलं, ते झेंडा घेऊन आहेत तिरंगा. मी म्हटलं काय खंडून घेत नाही. तुमच्या बरोबर नाशिकमध्ये असणाऱ्या म्हणजे कुठल्याही गावात असणाऱ्या एकाही पीडित काम करणाऱ्या माणसाला झेंडा घेऊन रस्त्यावर फिरावं वाटतंय का? तुम्हाला काय वाटतंय? व्हाय यू आर प्रूव्हिंग. नाही करणार आहे, बस कोण करणार? इथला शिडा जर भारतीय असेल तर तितकाच मी हे जोपर्यंत आपण ठासून नाही बोलणार आहोत, त्यामुळे मराठी मुसलमानांचं आकलन हे अनाकलनीय बोलणार आहे हे नक्की. सहिष्णुता, मी नेहमी विचार करतो की सहिष्णुता काय. माझ्या बायकोनं MA झालेली डबल ग्रॅज्युएट असणारी बाई बुरका घालते अचानक आणि ती जाते, आणि मग मला सळवळीतला कोणतं म्हणतो, उपयोग नाही तुम्ही एवढं बोलून सुद्धा, एवढं लिहिताय राहू तुम्ही, आणि तुमची बायको बुरका घालते. म्हटलं काय करू, काय करायला काय हवं? नाही ते बुरका घालणं मागास पद्धत आहे असं ते म्हटलं की नाही, धर्माच्या मैदानात व्यवस्था मला दरवेळेला आणते, तूही आणू नकोस. माझ्या सगळ्या सामाजिक प्रश्नांना धर्माच्या मैदानात आणून मारणं सुरू झालंय आमच्यापैकी 90% भारतीय मुस्लिम, 90% जवळपास. आणि मी खूप जबाबदारीनं तेन्नूर सर, जावेद पाशा, सरफराज अहमद, काम करणारी जेवढी नव्या जुन्या पिढीतली 10-15 लोक असतील, मोजून नावं सगळ्यांची घेत नाही, मोहम्मद शहाजिंदे, या सगळ्यांचा उल्लेख करून म्हणेल की त्याला गावगाड्यातला मुस्लिम इथल्या चातुर्वर्णाला कुठल्या तरी शब्दात लाथा अडवून सुफींच्या प्रेमाचा संदेश देणाऱ्या मुस्लिम व्यवस्थेत येतो, धर्मात नव्हे.